नमस्कार मित्रांनो, आज स्पेशल दिवस, स्पेशल श्रीसाठी आज स्पेशल दिवस आहे आणि आज श्रीचा आपला बर्थडे आहे. डे जबरदस्त साजरा करायचा आहे आणि आपल्या सर्व यूट्यूब मेंबर्सनी आज दाखवणार आहे मी आज श्रीचा बर्थडे कुठं साजरा करायचा आहे आज. आणि बर्थडेसाठी आम्ही आलेलो आहे मित्रांनो कागलमधील कर्णबधीर शाळेमध्ये. समरजित सिंह गाडगे साहेबांची शाळा आहे ही आणि तुम्ही बघू शकताय मी आता शाळेमध्ये आलेलो आहे. कुठं आलो सांग आपण? शाळेत. आणि तुझा बर्थडे कुठं करायचा? इथे करायचा. तर मित्रांनो आता आपण बर्थडे साजरा करायचा आहे थोड्याच वेळात आणि तुम्ही बघू शकताय. तर आपण आज बर्थडे सेलिब्रेशन आज ह्या कर्णबधीर शाळेमध्ये करायचं आहे. तर मित्रांनो खरोखर बड्डे 2-3 बड्डे त्याचे घरीच झाले आणि एक बड्डे आपण आता आज कर्णबधीर शाळेमध्ये आज साजरा करायचा आहे. आणि तसा बड्डे मित्रांनो खरोखर इथं येण्यामागचं कारण म्हणजे ह्या मुलांना बड्डे साजरा केल्याचा आनंद वेगळा बघायला मिळतो आपल्याला. खरोखर एक सेलिब्रेशन वेगळं होते आणि ते सेलिब्रेशन आपण थोड्याच वेळात आपण बड्डेचं करायचं आहे आणि आपण आतमध्ये जाऊया. आणि शाळेमध्ये विद्यार्थी बघा मित्रांनो कसे एकाग्रता सगळे बसलेले आहेत. इकडं थोड्या मुली आहेत आणि वेगळं आमची बघू शकता कशी मुलं बसलेली आहेत. आणि थोड्या वेळात बड्डेचं सेलिब्रेशन आपण श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्था कागलमध्ये आपण साजरे करणार आहे. आणि ह्या आहेत मॅडम आपल्या. मॅडम तुमचं नाव काय? संध्याकाळी पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते नाही. आणि ह्या आमच्या टीचर तुम्ही ओळखलाच असेल. तर आम्ही आज मित्रांनो वेदूला आज इथं सोडून जाणार आहे आणि वेदू आता इथं राहणार आहे. ती जास्त मोबाईल वगैरे बघते त्यामुळं अनन्याला आणि श्रीला वेदूला इथं सोडून जायचं आहे. तर इकडं सगळ्या लांब लांबच्या गावच्या मुली मुलं आहेत सगळे. तर बघा कशी छान खरोखर किती शांत बसतात सगळे. तर आम्ही सर्व फॅमिली सोबत आलेलो आहे आणि बड्डे थोड्याच वेळात साजरा होईल मित्रांनो बघू शकताय तुम्ही. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात बड्डेची तयारी चालू आहे. इकडं टीचर बड्डेची तयारी करायला आले आहेत. सगळी घरातली आपल्या फॅमिली आहे आणि इकडं सगळी मुलं सगळी बसलेली आहेत आणि आपल्या मंडळातील सर्व कार्यकर्ते आतिश अवधूत. आणि थोड्याच वेळात भाऊ येईल केक वगैरे घेऊन सगळ्या मुलांना खाऊ वगैरे आणायचं आहे. खाऊ आणल्यानंतर आपण बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आपण खाऊ वाटप करायचं आहे. आणि विवेक आपला शाळेतला सगळ्यात मोठा मित्र. तर मित्रांनो एकच वाटते की असं यांना ऐकायला येत नसल्यामुळं बोलायला पण येत नाही त्यामुळं थोडंसं वाईट वाटतंय. पण काय करायचं खरं एवढी भारी सोय आहे या शाळेमध्ये. खरोखर मस्त सोय आहे आणि सगळी मुलं एक नंबर आहेत. काही अडचण नाही. आणि शाळेमध्ये मी पहिल्यापासून भरपूर माझ्या मामांच्या मुलग्याची मुलगी या शाळेत शिकून गेलेली आहे आणि आता तिचं लग्न पण झालेलं आहे. तिला आत्ताच व्हिडिओ कॉल केला होता आणि पुढचा कार्यक्रम आपण कंटिन्यू करूया. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. तर थोड्याच वेळात आपण आता बड्डेची तयारी चालू झालेली आहे. मित्रांनो आता आपण पण या मुलांच्या मध्ये सामील होऊन आपण सगळे मुलं आपले मित्र आहेत, सगळे मित्र आहेत. आणि बघा कशी शांत एकाग्रतेने बसतात. अजिबात दंगा नाही काय नाही. किंवा मुलगा मला ओळखला आणि सगळी मुलं मित्रांनो आता नवीन आहेत आणि सगळी शिकून भरपूर मोठी झालेली आहे. आणि आमची अश्विनी पण या शाळेमध्ये शिकून आता तिचं लग्न झालेलं आहे आणि आत्ताच व्हिडिओ कॉल सगळी मुलं बोललेली आहेत मॅडमांशी. आणि आपण आता मुलांच्यामध्ये तर सगळी मुलं आपल्याला आता त्यांना सांगितलं मी की बड्डेसाठी आम्ही आलेलो आहे, हुपरीवरनं आलो आहे. त्यामुळं ती एवढी खुश झाल्यात बड्डेसाठी आणि
सगळेजण मला सांगायलात की मी ह्या गावचा आहे, ह्यो मित्र आहे आपला बेळगावचा, ह्यो आहे रेंदाळमधला मित्रांनो, आणि ह्यो कुठला का बेळवडी, आणि ह्यो आहे लांब लांबचे आहेत सगळे पोरं आणि भरपूर म्हणजे हुशार आहेत सगळे. आता मी बघितलं त्यांना, सगळे अशी पेनानं मला लिहून दाखवायला लागल्यात मी ह्या गावचा आहे, मी ह्या गावचा आहे. तर ह्यो आपला भाऊ सांगावचा आहे बघा, मला यानं मित्रांना लिहून दाखवले तर सांगावचा आहे. तर ह्यो भरपूर वर्ष झालं, मी आपल्या मामांच्या मुलग्याची मुलगी इथं अश्विनी म्हणून होती त्यावेळीपासून ह्यो आहे, आणि ह्यो आपल्याला जुना मित्र आहे, ह्यो ओळखतोय आपल्याला, भरपूर दिवसापासून ओळखतोय. आणि सर्व मित्र आता आपली नवीन आलेली आहेत आणि सगळ्या इकडे मुली पण आहेत पलीकडे बसलेल्या. आणि मित्रांनो बघा, ही बेळगाव, सांगली आणि इकडं मुरगुड साईडपासून खाली या लांब लांबच्या गावासनं ही सगळी मुलं आहेत. तर इकडे बघा ही मुलगा, तर किती खुश झालेले आहेत. आणि मित्रांनो खरोखर बड्डे आपला एखादा खरोखर सेलिब्रेशन जर बड्डेचं करायचं असलं तर अशा कर्णबधीर शाळेमध्ये येऊन मुलांच्या सोबत आपण एक कार्यक्रम साजरा केला तर इतका भारी आनंद मिळते. तर सर्वांनी एक खरोखर एखादा वाढदिवस मित्रांनो एक आपल्या अनाथ आश्रमात किंवा कर्णबधीर विद्यालयामध्ये तर तुम्ही एक करून बघा, त्याचं आपल्याला किती फिलिंग वेगळं आहे की खरोखर या मुलांचा आनंद आपण की त्यांना रोज शाळेमध्ये शिकवलं जाते. खरोखर ही एवढी हुशार मुलं आहेत की सगळी अशी यांची एक भाषा वेगळी असते की कोणावर ही मुलं एवढी शांत असतात तिथे, कारण की यांना कोणाला बोलायला येत नाही आणि यांना ऐका येत नसल्यामुळं बोलायला येत नाही. आणि त्यामुळे ही नुसतं अशी इकडं जा तिकडं जा, ह्यांची भाषा ट्रान्सलेशन सगळं वेगळं असते आणि खरोखर भरपूर हुशार आहेत, भरपूर. तर आता मी एक सगळ्या मुलांना बघितलं आणि ह्यो पण मुलगा मित्रांनो भरपूर जुना आहे, मी आता लई दिवसापासून बघतोय. आणि वरचेवर आम्ही या शाळेला मित्रांनो भेट देतोय की आम्ही 1 वर्ष की आपल्या मंडळाचा महाप्रसाद कॅन्सल करून आपण इथं 150 किलो तांदूळ आपण दिलेलं होतं. आणि 26 जानेवारीला आपल्या गल्लीतील गणेश कुंभार म्हणून मित्रांना आपल्याला इथं येऊन बड्डे सेलिब्रेशन केलेला. आणि खरोखर तुम्ही पण एखाद्या वेळेस एखादा बड्डे आपल्या जवळपासच्या अनाथ आश्रमात किंवा कर्णबधीर शाळेमध्ये खरोखर साजरा करा, खरोखर एक नंबर वाटते. तर मित्रांनो आपण आता ह्या सगळ्या मुली आहेत बघा, आणि ह्या मुली भरपूर दिवसापासून इथं शिकत आहेत आणि या सगळ्या मुलींचं थोडंसं शूट घेऊया म्हटलं. आणि ह्या आमच्या मॅडम इथं खाली बसलेल्या आहेत. तर मुलींना आता काय विचारायचं ते विचार. आणि इकडं पाठीमागं आता वहिनी पण आलेल्या आहेत. वहिनी इकडं बसा खाली, आणि इकडं आमची मम्मी इकडं बसलेली आहे. आणि सगळ्या मुलींना पण आता आपण घेऊन बड्डे सेलिब्रेशन बड्डे करायचं आहे. तर तू गाव 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 तर त्यांना आपण आता काय बोलतोय त्यांना समजत नाही, त्यांना वहीवरती नाही तर काहीतरी असं ती लिहून द्यायला लागते, त्यामुळं आपली भाषा त्यांना लवकर समजत नाही. त्यामुळं तुम्ही फक्त आता एक शूटमध्ये बघून घ्या, त्या मुली लांबच्या आहेत. तर आपल्या इथं आता या शाळेमध्ये जे जबाबदारी मॅडमांच्या कोरे मॅडमांच्याकडे आहे, त्या कोरे मॅडमांच्याकडून आपण या शाळेची पूर्ण माहिती आता मित्रांनो विचारूया त्यांना. नमस्ते, मी जयश्री कोरे. मी 1995 पासून आहे शाळेत. वसतिगृह विभाग पूर्ण माझ्याकडे आहे. मुलं आणि मुलींची पूर्ण जबाबदारी आमच्यावरच असते. माझं या क्षेत्रात BEd झालेलं आहे. ते मुलांना म्हणजे शिकवण्याचा पण मला अनुभव आहे. मुलं आई वडील सोडून राहतात, त्यांना आपण मुलं आई वडिलांसारखं कुटुंबासारखं त्यांना प्रेम द्यावं लागतं वसतिगृहात, तरच ती मुलं राहतात. शिक्षणाबरोबर आम्ही मुलांना व्यवसाय प्रशिक्षण पण शिक्षण दिले जाते इथे. शिक्षणाबरोबर मुलं खेळात पण चित्रकला, हस्तकला ह्यात पण नाविन्य मिळवतात. क्रीडा स्पर्धेत नंबर येत आहेत, राज्यस्तरीयला यांचे नंबर आहेत. आता यावर्षीच 4 जणांची निवड झालेली आहे राज्यस्तरीयसाठी, क्रीडा स्पर्धेसाठी. आणि
आणि बाकी मुलांची माहिती सांगा. ही अन्विषा मसवेकर करंजुने कागल तालुक्यात, ही तनिष्का कांबळे अनूर, ती सिद्धी शिंदे मुरगुड, ही अनुष्का बुडाळे कोगिल. अजून आहेत मुलं सगळी थोडी म्हणजे बाकी एक सुट्टीवर आहेत. थोडेसे मुलांना डोळा आल्यामुळं बाकीच्या जरा सुट्टीवरती दिलेले आहेत. आणि मित्रांनो, खरोखर मॅडमांनी इतकी छान माहिती सांगितली आणि मॅडमांची आणि आमची ओळख फार जुनी आहे. आणि मॅडमांनी आम्हाला ज्यावेळी गाडीतून आम्ही उतरलो त्यावेळीच आम्हाला ओळखलं की मी आलो आहे, त्यांना लगेच ओळखलं. आणि वरच्यावर आम्ही शाळेला भेट देतो आहे. तर आपले सगळे गल्लीतील मित्र, सगळ्या आपल्या मंडळातील कार्यकर्त्यांना पण आम्ही घेऊन आलेलो आहे. आणि इथं बड्डेच्या श्रीची तयारी चालू आहे. तर सगळी मुलं आता शांत बसलेले आहेत आणि आपण एक थोड्याच वेळात बड्डे साजरा करायचा आहे. तर इकडं बघू शकताय केक पण आणलेला आहे. तर इकडं वेदू बघा, मुलांना सगळ्या टोप्या वाटप चालू आहेत. तर वेदूनं आपल्या काम निवडलं, एक सगळ्यांना टोप्या द्यायचं चालू आहेत. हा दे सगळ्यांना, दे वेदू, सगळ्यांना दे, दे सगळ्यांना. तर मित्रांनो, सगळ्या मुलांनी आता टोप्या घातलेल्या आहेत. तर ती किती खुश झालेत बघा. आणि आमच्या सगळ्या मुलांनी टोप्या घातल्यात आणि आमचा बड्डे बॉय बघा, त्याला बड्डे स्पेशल टोपी आणल्या. खरं बड्डेची टोपी नको आहे त्याला, साधी टोपी पाहिजे. ए ओरपाटी कुठे घालायला आहेस? ते मुंडक्याच्या पलीकडे घाल की. तर सगळ्या मुलांनी, आता मुलींनी पण टोप्या घातलेल्या आहेत. या की सगळी चालू करा. अनन्या बघा आता ओवाळत आहे. इकडे बघा, इकडे बघा सगळे. हा अनन्या, हा तर मित्रांनो, बड्डेला आता शांतता तुम्हाला एवढी वाटायला लागली की त्यामुळं आपण कर्णबधीर शाळेमध्ये आलोय, त्यामुळे शांत वाटतंय. टीचर इकडे बघा, धरा की. तर इकडे सगळे आता बसल्यात बघा. बसण्याची त्यांची पद्धत बघा. आपण पण घरी बसतोय, किती व्यवस्थित ताट बसतात आणि आपण कसं घरात बसतोय बघा. ही पण बघा मुलं कशी बसल्यात, कमरत अजिबात वाकत नाहीत. खरोखर इथं मित्रांनो, आपण पण शाळेत शिकलोय, आपण पण शाळेत बसतोय, तर ही बसण्याची पद्धत बघा. सगळी अशी स्ट्रॉंग बसल्यात. हा इकडे बघा, आजी इकडे बघा. ए श्री इकडे बघ. हा हा उभा राहा सगळी. जिके पुढे रे.
सगळ्या दीदी आता बघा मित्रांनो श्रीला केक चालत आहेत. चला ओके थांब की हां चला मॅडम जरा हां सगळी इकडे बघा. विरु थांबते बघ 2 किलोचा केक आमचा श्री एकटा सपूत एक काय मग सगळा सुट्टीच देण्यात आला केक खायला. केक लय आवडतोय आईस्क्रीम आणि केक 1-2 मिनिटात. हां हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इथे इथं बघा इथं येणार की प्रतिभा ए ते प्लॅस्टिकचं बी सगळं खाते देऊ नका त्याला काय खाते ए केक चारा की अक्षा खाशील तूच. हा थांब हा इकडे बघ की चावते लय हात घालू नका हात. थांबा एक मिनिट अक्षा ए श्री इकडे बघ ए बाई तर कोण आले बघ इकडे बघ की रे बाई कॅमेरा काय लागलाय इथं केक लागलाय हा. तर इकडं आता आपण आणलेले आहेत समोसे नाश्त्यासाठी मित्रांनो. समोसे आणलेले आहेत आणि सगळ्यांना पूर्ण असा केक भरपूर आणलेला आहे. इकडे बघू शकताय तुम्ही कशी एकमेकाला सांगतात काय सांगायचं असलं तर बघा. आणि मित्रांनो शांततेतला एक बड्डे आज साजरा झालेला आहे. अजिबात लहान मुलांचा कसा प्रत्येक बड्डे दिवशी दंगा असतोय तर ही शाळाच आपण कर्णबधीर शाळेत बड्डे घेतल्यामुळं तुम्हाला शांतता जाणवत असेल व्हिडिओ बघताना. हे भरपूर द्या सगळ्यांना. ओके खावा. तर इकडं आता सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे आणि आमची वेदू पण आता नाश्ता करायला बसल्या. तिनं मैत्रीण करून घेतली बरोबर. वेदू कसं वाटतंय तुला? छान वाटते? हा काय खायलास तू? समोसा बरोबर की आहे. कुठं आल्यास तू सांग? हा हॉस्टेलमध्ये आल्या. हा दे अनन्या सगळ्यांना दे बाळ. आणि सगळं संपवायचं म्हणून सांग. अनन्याला आपल्याला समोसा खाण्यापेक्षा वाटण्यातच मजा भरपूर आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात ती पुढं वाढायला भरपूर तिला आवडते. अनन्या इकडे तुला कसं वाटलं? छान वाटलं बड्डे? कसा आवडला बड्डे? पुढच्या वर्षी आणि इथंच करायचा हा? काय पाहिजे मॅडम त्यांना? तर टीचर त्यांना सांगत आहेत सगळं संपवायचं कोणी ठेवायचं नाही. त्याला केक दिला नाही काय खायला? पाहिजे असला तर अजून घेऊ देत. अरे याला चमचा विसरलाय रे. चमचा विसरला याला. इकडं चमचा द्या. ते चमचा विसरला म्हणून सांगायला. ए वेदू चमचा द्या. चमचा द्या की त्याला. नाही केक खायला पाहिजे वाटतं.
तर इकडं आतमध्ये जाऊया, तुम्हाला शाळेच्या सगळ्या वर्ग दाखवतो. इकडे बघा शिलाई मशीन वगैरे सर्व आहे. इकडे बघा बेरीज वजाबाकी सगळं लिहिलेलं आहे. तर हा एक वर्ग आहे. इकडं मुलींसाठी शिवण क्लास वगैरे पण शिकवला जाते. छोटे छोटे ब्लॉक आहेत. विद्यार्थी संख्या थोडी कमी आहे. तर इकडं बघू शकताय त्यांच्या अभ्यासाचे सगळे तक्ते वगैरे लावलेले आहेत. आणि खरोखर मुलींची सोय खरोखर चांगली आहे. इकडं झोपण्यासाठी मुलांना गाद्या, इकडं कपडे बघा ती व्यवस्थित अडकवलेले आहेत. आणि हा एक वर्ग आहे. असे 4 वर्ग आहेत तिथं. तर इकडं जेवणासाठी आणि मुलांसाठी थोडी TV पण ठेवलेली आहे, TV बघण्यासाठी. आणि मित्रांनो खरंच एक मेन सांगायचं तुम्हाला तर इथं बघा पूर्ण पाणी मित्रांनो ॲक्वागार्ड केलेलं शुद्ध पाणी दिलं जाते. इमर्जन्सी. तर इकडं वॉश बेसिंग सगळ्यांना हात धुण्यासाठी. तर हे आहे किचन. आणि किचन पण किती स्वच्छ आहे बघा मित्रांनो. अजिबात कचरा वगैरे काही नाही. इथं हे किचन आहे. तर ह्या मावशी सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना जेवण वगैरे करून घालण्यासाठी या मावशी आहेत. आणि त्या मावशींना पण मित्रांनो बोलायला येत नाही. हे पुरलं काय सगळ्यांना? मावशी कसं वाटलं बघून तुम्हाला? हा आनंद झाला? आता सगळ्या मुलांना आपण आता सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे. सगळे नाश्ता करत आहेत इकडं. तर आता आपण नाश्ता करण्यासाठी बसलेलो आहे. आणि इकडं आमच्या टीचर काय म्हणतात बघा. कसं वाटलं तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन? छान वाटलं. वेगळं काहीतरी वाटलं घरातल्यापेक्षा. म्हणजे बाहेरचं कसं असतंय, बाहेर ह्या मुंबईतील मुलांना म्हणजे घरातनं म्हणजे त्यांच्या घर सोडून राहतात. ते त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करण्यात आनंद मजा वाटली. गेले झाले पण हा 3रा बर्थडे म्हणजे काहीतरी वेगळं झालं. घरी सर्वसामान्यांच्या घरी कसं सगळे म्हणजे मुलं असतात, पण हे वेगळे अनाथ घर सोडून राहणारे मुलांसोबत आम्ही सेलिब्रेट केला हा 3रा बर्थडे श्रीचा. यामध्ये खूप वेगळं पण आणि छान म्हणजे आनंद वाटतो. आणि असंच म्हणजे घरातील मुलांना कसं म्हणजे आनंद वेगळा असतो, पण हे बाहेर येऊन ह्या अनाथ मुलांबरोबर सेलिब्रेट करण्यात आम्हाला खूप वेगळं पण वाटलं आणि आनंद झालाय. आणि इथून पुढे पण आम्ही येऊ म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. असं बाकी कोणाचा पण बर्थडे तुम्ही मित्रांनो बघा. आणि एखादा एक बर्थडे पण इथं तुम्ही सेलिब्रेट करून बघा. विद्यार्थ्यांच्या तुम्ही आनंद कसा असतोय काय असतोय ते इथं आल्यानंतरच समजतंय. म्हणजे चेहऱ्यावरील लाज आहे. आता तर भैयाकडून आपण काय बोलणार आहे ते ऐकून घेऊया. चालू. आज आमच्या श्रीचा 3रा बड्डे आहे. तरी आम्ही त्याचे 2 बड्डे घरी केले होते. घरीसुद्धा खूप आनंद वाटायचा. सर्व मुले गल्लीतली यायची. पण अनेक आम्ही उपक्रम काय राबवावा असा डोक्यात आले की आमच्या इथे कागल इथे शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्था कागल इथे आहे. तिथे अनाथ घरापासून दूर राहणारे, घरातल्यापासून वंचित राहणारे इथं मुले असतात. तर त्यांच्या आनंदासाठी सुद्धा आम्हाला एक सुचलं की इथं येऊन वाढदिवस करावा त्याचा. मग त्यामुळं आम्ही इथं आज येऊन श्रीचा 3रा बड्डे आज इथं साजरा केला. मग त्या मुलांचा सुद्धा चेहऱ्यावरील आनंद आम्हाला अनुभवायला मिळावा. इतरांनी सगळ्यांनी सुद्धा इथं येऊन वाढदिवस करावा. तो आनंद तुम्हाला कळेल त्यावेळी किती चांगला असतो. ते सर्वांनी इथं येऊन करावा. आणि आज आमच्या श्रीचा 3रा बर्थडे आहे. तो घरीच करायचं ठरलेलं होतं, पण अचानक विचार बदलला आणि ते शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्था कागलमध्ये जे मतिमंद मुलं आहेत, ते मूकबधिर आहेत, त्यांच्यासोबत करायचं ठरलं आणि आम्ही इथं आलेलो आहे सगळेजण. आणि त्या बड्डे आत्ता साजरा झाला आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर इतकी खुशी होती, इतका आनंद होता, ते आम्हाला अनुभवायला मिळाला.
आणि इथल्या टीचर पण एकदम मायाळू आहेत. त्यामुळं मुलांचं एकदमच हास्य वेगळं आहे. मुलांची देखभाल करतात चांगली आणि टीचर पण चांगले आहेत आणि मुलांच्या चेहऱ्यावर खुशी आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद झाला आणि अनुभवायला मिळाला आणि बड्डे व्यवस्थित साजरा झाला. तुम्ही पण मित्रांनो इथे येऊन तुमच्या तुम्ही पण मुलांचा काही वगैरे कार्यक्रम साजरा केला तरी चालेल. तुम्ही पण इथे येऊन वाढदिवस करून बघा की तुम्हाला सुद्धा तो चांगला आनंद येईल तुम्हाला पण. आज श्रीचा 3रा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केलेला आहे. आज एक नवीन अनुभव आम्हाला मिळाला की आज श्रीचा आम्ही इथे येऊन श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्था कागल इथे येऊन आम्ही हा नवीन काहीतरी अनुभव घेतलेला आहे की इथे येऊन त्यांच्या सगळ्यांच्यात सामील होऊन श्रीचा वाढदिवस साजरा केलेला आहे. घरी काय आपण साध्या पद्धतीनं सगळ्यांना बोलवून त्यांना बोलवून पोरांना बोलवून की वाढदिवस करतो. इथे येऊन ह्यांच्याबरोबर ह्यांचा आनंद काय असतो ते इथे येऊन आपल्याला अनुभवायला मिळाला. तुम्ही पण आपल्या मुलांचा वाढदिवस किंवा कोणाचा पण वाढदिवस साजरा करत असेल तर इथे येऊन ह्यांच्याबरोबर त्यांच्यात सगळ्यांच्यात सामील होऊन केला तर खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे ही. आपण ही पद्धत नवीन काय तर आहे असं करून सगळ्यांना असं की आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे की आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे की ह्या मुलांना पुढं काय तर आता भविष्यात त्यांना काय तर छोटी भेटवस्तू परत त्यांना काय तर खाऊ असं दिलं पाहिजे. आपण गल्लीत वाढदिवस करतो हे साध्या पद्धतीने झाला इथं आपण करतो आपण नवीन काय तर अनुभव मिळाला. आज आमचे परममित्र श्री स्वप्नील चव्हाण यांचा मुलगा श्री यांचा 3रा वाढदिवस करण्यासाठी आम्ही श्री छत्रपती शाहू अपंग कल्याण संस्था कागल या ठिकाणी वाढदिवस करण्यासाठी आलेलो आहे. इथे केक नाश्ता आणि त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून या ठिकाणी कलर बॉक्स या ठिकाणी आम्ही सोबत आणलेला आहे. आणि एक नवीन सामाजिक उपक्रम आणि वाढदिवस करण्याची एक नवीन पद्धत आम्ही या रूपाने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही सर्व हा व्हिडिओ बघणाऱ्या व्यक्तींनी आणि सर्वच लोकांनी या ठिकाणी या सर्व अपंग आणि तळमधील मुलांचा एक विचार डोक्यात घेऊन त्यांना या ठिकाणी नवीन काहीतरी वाद आणि विचार करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपण देखील या ठिकाणी त्यांना समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत या रूपाने आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण काहीतरी प्रजासत्ताक दिन म्हणा स्वातंत्र्य दिन म्हणा किंवा तुमचा वाढदिवस किंवा तुमचे काहीतरी स्मरणारूपी तुमचे कोणतरी व्यक्ती आहे की जे तुमच्यात आज हयात नाही तर त्यांच्या दिनी या ठिकाणी तुम्ही काहीतरी नवीन हा उपक्रम डोक्यामध्ये घेऊन त्यांना अन्न या ठिकाणी दान करू शकताय. की कदाचित किराणमालाचा बाजार आहे म्हणा किंवा त्यांना काही ज्या काही रोजच्या लोकोपयोगी ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही या ठिकाणी दान करून या ठिकाणी तुम्ही एक पुण्याचं काम या ठिकाणी करू शकताय. आणि हा खरोखर एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला एक वाखाणण्याजोगा राहील या ठिकाणी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. दीदी हाँ श्री श्री इकडे तू हो दीदीला दे इथं दीदीला दे श्री इकडे बघ हां तर मित्रांनो बड्डे आता सेलिब्रेशन झाल्यानंतर आपण पूर्ण हॉलची सफाई करून द्यायची आपण.
बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आता. भांडाय चालू आहे इथं, मी लुटू काय तू लुटू. बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मुलांना आपल्याला भेटले आणि खूप छान वाटलं आपल्याला बरोबर बड्डे झाल्यामुळे. अशी म्हणा आम्हाला खरोखर ही भाषा खरोखर आम्हाला काढले व्हिडिओ करू केला एक मिनिट व्हिडिओ करू त्यालाच काय फोटो काढतो. ओके वेदू आमची फुगडी खेळाल्या मुलांच्या बरोबर. खेळ खेळ खेळ. तर सर्व मुलांना आनंद भरपूर झालेला आहे. हां हां नको मला म्हणाल्यात फुगडी खेळ. हां तर बघा इकडे फुगडी चालू आहे. पाया पडायला आल्यात मुली सगळ्या. बघा आदर्श घेतला पाहिजे या मुलींचा. खरोखर आपण या ताईंचा आदर्श घेतला पाहिजे. तर बघा आपल्या घरची संस्कृती किती जपल्या तिने. तर बघा किती मोठी मुलं आहेत तरी पण पाया पडतात. बघा मित्रांनो खरोखर अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायसारखं काम ह्या मुलांनी केलेलं आहे. तर सगळी मुलं माझ्या पण पाया पडाल्यात बघा. अरे बाळ नको नको. तर खरोखर अगदी हे बघा इकडे चिमुकली मुलं आलेत सगळे पाया पडायला. श्रीच्या बड्डेच्या सेलिब्रेशनच्या वेळेला अनन्या आणि वेदूने पण मित्रांनो छान डान्स केला दोघांनी मिळून. म्युझिक असल्यामुळे मी आवाज ऑफ केलेला आहे तरी आमच्या अनन्याला डान्स करायला खूप आवडतोय आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये तिला आवड आहे की डान्स करण्यासाठी. आणि अनन्या आणि वेदूचा डान्स बघून सर्व मुले खुश झालेत आणि सगळीच नाचायला लागली. सगळ्यांना नाचा म्हटल्यावर सगळीच नाचायला लागली. बघा मित्रांनो कसा आनंद निर्माण झाला त्यांच्यामध्ये. आणि सगळ्याच आपल्या मुलं सगळीच नाचायला लागल्यात. आणि बड्डे सेलिब्रेशनचा एक आनंद मित्रांनो असा आम्हाला खूप छान मिळाला. तर मित्रांनो आता आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि खरोखर आम्हाला इतकं भारी वाटलं की आनंद झाला. खरोखर या मुलांच्या सोबत बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर या मुलांचा आनंद बघून आम्हाला खरोखर बर्थडे आम्ही काही छोट्या आता इथंच आमच्या श्रीचा आम्ही करणार आणि सगळ्यांचा बर्थडे आम्ही इथंच साजरा करणार.
आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपल्याला कसा वाटला व्हिडिओ. तर आपण चला बाय बाय. ओके बाय बाय.